श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, फक्त 12 मिनिटात तुझ्या घरात अशी गोष्ट घडेल की तुझं घर हसण्याने भरून जाईल आणि प्रत्येक क्षणात सुखाची अनुभूती होईल. चला तर मग स्वामी आपल्याला काय म्हणत आहे ते पाहूया. पण त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी समर्थ म्हणतात, आज या 12 मिनिटात तुझ्या घरात हसू आणणारी गोष्ट घडणार आहे. ती कशी असेल हे तुला आता समजणार नाही, पण जेव्हा ती घडेल तेव्हा तू म्हणशील, हे स्वामींच्या शिवाय कोणीच करू शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, कदाचित ते हसू पैशातून येईल, कदाचित एखाद्या फोनमधून, कदाचित एखाद्या व्यक्तीच्या वागण्यातून किंवा अचानक मिळालेल्या दिलासातून, पण ते हसू खोटं नसेल, ते मनातून आलेलं असेल आणि बऱ्याच काळानंतर तुझ्या घरात हलकं वाटेल. स्वामी म्हणतात, तू खूप काही सहन केलं आहे, लोकांनी तुला समजून घेतलं नाही, तू चांगलं केलंस तरी तुलाच दोष दिला गेला, तू शांत राहिला म्हणून लोकांनी तुला कमकुवत समजलं. पण स्वामी म्हणतात, शांत माणूस कमकुवत नसतो, तो खोल असतो. आज स्वामी तुला सांगत आहे, आता सहन करण्याची वेळ संपत आली आहे, आता फळ मिळण्याची वेळ सुरू होते आहे. स्वामी म्हणतात, तू देवाकडे जे मागत होता ते शब्दात नव्हतं, ते तुझ्या नजरेत होतं, तुझ्या विश्वासात होतं, तुझ्या मनात सतत चाललेली ती एकच इच्छा होती आणि आज ती इच्छा ऐकली गेली आहे. तू विचार करतोय इतक्या पटकन कसं, पण लक्षात ठेव, देव वेळ पाहत नाही, तो योग्य क्षण पाहतो आणि तुझा क्षण आज जवळ आला आहे. स्वामी म्हणतात, आज या काही मिनिटात तुझ्या मनात जी शांतता येते आहे ती काही साधी नाही आहे, ती वादळानंतरची शांतता आहे. तुझ्या घरात जे ताण आहेत ते हळूहळू विरघळू लागतील, बोलण्यात गोडवा येईल, नात्यांमध्ये ऊब येईल. आज लगेच मोठा चमत्कार दिसणार नाही, पण एक छोटा संकेत मिळेल आणि तो संकेत तुला आतून हसवेल. स्वामी समर्थ म्हणतात, आज तू एक गोष्ट कर, मनात कुठलीही तक्रार न ठेवता फक्त एवढंच म्हण, स्वामी मला तुमच्यावर विश्वास आहे, इतकंच पुरेसं आहे. तुला कुठे जायची गरज नाही, कुठला उपाय करायची गरज नाही, फक्त मन मोकळं ठेव, कारण जेव्हा मन मोकळं असतं तेव्हाच कृपा आत येते. स्वामी म्हणतात, आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्याच्या सकाळपर्यंत तुला काहीतरी असं कळेल जे तुझ्या मनावरचं ओझं हलकं करेल आणि त्या क्षणी तू नकळत हसशील, ते हसू तुझ्या घरात पसरत जाईल. स्वामी म्हणतात, तू एकटा नाही, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आज जर तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल तर ते दुःखाचं नाही, ते साचलेल्या वेदनांचं ओझं उतरल्याचं आहे. आता पुढचा काळ थोडा हलका असेल, थोडा आशेचा असेल आणि खूप दिवसानंतर मनाला बरं वाटेल असा असेल. मी हे सगळं पाहतोय, तू कुणाला सांगितलं नसेल, पण स्वामींना तुझ्या प्रत्येक अश्रूची, प्रत्येक निशब्द वेदनेची जाणीव आहे. असं स्वामी आज सांगतात, तू जास्त काही करू नकोस, फक्त मन थोडं हलकं कर, माझ्यावर भार टाक. आज नेहमी विचार करतो, पैसा आला की हसू येईल, समस्या सुटल्या की शांती मिळेल, लोक बदलले की आयुष्य बदलून जाईल. पण स्वामी म्हणतात, हसू आधी येतं, मग परिस्थिती बदलते. आज तुझ्या घरात जे ताणतणाव आहेत, जे न बोललेले शब्द आहेत, जे गैरसमज आहे, जे थकलेले नाते आहेत, स्वामी त्या सगळ्यांवर हात ठेवत आहे. 12 मिनिटात मी तुझ्या मनात एक लहानसा बदल घडवेन. तो बदल तुझ्या बोलण्यात दिसेल, तुझ्या डोळ्यात दिसेल आणि मग घरातील हवा बदलायला लागेल. कधी कधी मोठी गोष्ट घडत नाही, पण एक छोटासा क्षण घडतो, एक फोन येतो, एक शब्द ऐकायला मिळतो, कोणीतरी अचानक समजून घेतं, कोणीतरी हसत बोलतं आणि त्या क्षणातून घरात हसू पसरायला लागतं. स्वामी म्हणतात, तुला जे काही हवं आहे ते नेमकं कशा रूपात येईल ते तू ठरवू नकोस, मी ठरवतो, कारण मला पूर्ण चित्र दिसतं. आज कुणाच्या घरात वर्षानुवर्ष कर्ज कमी होण्याची बातमी येईल, कुणाच्या घरात आजारी माणसाच्या चेहऱ्यावर थोडीशी चमक येईल, कुणाच्या घरात खूप दिवसांनी शांत झोप मिळेल, कुणाच्या घरात वाद थांबेल आणि संवाद सुरू होईल. हे सगळं खूप मोठं वाटत नाही कदाचित, पण ज्याच्या आयुष्यात हे घडतं त्याला माहीत असतं हीच खरी कृपा आहे. स्वामी म्हणतात, मी तुला लगेच सोनं चांदी देईन असं नाही, पण मी तुला हसून देईन आणि हे हसू पुढे सगळं आणेल. स्वामी म्हणतात, तुला एक गोष्ट सांगतात, तू स्वतःला खूप दोष देतो,
मीच कमी पडलो, माझ्यामुळेच हे सगळं, मी योग्य नाही. बस, इथून थांब. तू काही कमी नाहीयेस, तू थकलायस आणि तू आता तुझं थकणं पाप नाहीये. आज 12 मिनिटात स्वामी तुझ्या मनातील गाठी थोडी सैली करतील. ती पूर्ण उघडणार नाही कदाचित, पण श्वास घेता येईल इतकी जागा मिळेल. आणि जेव्हा माणूस मोकळा श्वास घेतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू येतं. ते हसू घरातल्या लोकांना दिसतं. ते लोक शांत होतात आणि तिथून बदल सुरू होतो. स्वामी म्हणतात, आज मी तुझ्या घरात आनंद टाकतोय, पण तो मोठ्या आवाजात येणार नाही. तो हळूच येईल, जसं सकाळी पहिलं ऊन खिडकीतून येतं. तू फक्त एवढंच कर, मनात एकदा म्हण, स्वामी मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. बस, हेच ते 12 मिनिटाचं काम आहे. बाकी काम स्वामींचं आहे. आज झोपताना तुला जाणवेल मन थोडं हलकं आहे. डोळे जड झालेत, पण वेदनेने नाही, शांततेने. आणि उद्या सकाळी कदाचित काही मोठं बदलेल दिसलं नाही, पण घरातील भावना बदललेली असेल. आवाज थोडे सौम्य असतील, नजरा थोड्या मधुर असतील. स्वामी म्हणतात, हसू परत आणायला मोठ्या चमत्काराची गरज नसते, फक्त माझ्या उपस्थिती जाणीव पुरेशी असते. आज ही उपस्थिती तुझ्या घरात आहे, तुझ्या मनात आहे, तुझ्या श्वासात आहे. माझ्या लेकरा, मला सगळं दिसतं. तू किती वेळा देवासमोर बसून काहीच बोलू शकला नाही, फक्त मनातल्या वेदना डोळ्यातून वाहू दिल्यास. तू किती वेळा मनात म्हणालास, आता काहीतरी चांगलं घडू दे, फक्त थोडं तरी. आज तो क्षण जवळ आलाय. हे ऐकताना मनात शंका येईल, पण स्वामींवर विश्वास ठेव, कारण जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी नवीन दार उघडतात. आजचा दिवस वेगळा आहे, आजचा श्वास वेगळा आहे. आज तुझ्या नशिबात बदल लिहिला जातोय. स्वामी म्हणतात, 12 मिनिटात अशी गोष्ट घडेल ज्यामुळे तुझ्या घरात हसू परत येईल. कदाचित ते हसू एखाद्या फोन कॉलमधून येईल, कदाचित एखादी बातमी मिळेल जिथे तू खूप दिवस वाट पाहत होता, कदाचित एखादा प्रश्न जो तुला रात्री झोपू देत नव्हता त्याचं उत्तर अचानक समोर येईल. स्वामी म्हणतात, मी तुझं नशीब बदलायला उशीर करत नाही, मी योग्य वेळ पाहतो. तू विचार करतोय, माझ्याच बाबतीत असं का होईल? कारण तू सहन केलंस, तू तुटलास, पण देवाला सोडलं नाही. जे लोक दुःखातही देवाचं नाव सोडत नाही त्याच्यावर स्वामी विशेष कृपा करतात. आज स्वामी तुला एक गोष्ट सांगत आहे, तुझ्या घरात जी शांतता हरवली होती ती परत येणार आहे. घरात जे तणाव होते, जे अबोलपणा होते, ते हळूहळू विरघळू लागेल. आज तू एक गोष्ट लक्षात ठेव, चमत्कार नेहमी मोठ्या आवाजात येत नाही, कधी कधी तो शांतपणे येतो आणि आयुष्य बदलून जातो. तुझे काय मागत होता ते मिळवण्याआधी मी तुला तयार करत होतो, म्हणूनच तुला आता त्रास दिला गेलाय, म्हणूनच तुला वाट पाहायला लावली गेली आहे. कारण जे मिळणार आहे ते काही साधं नाही आहे, ते आयुष्य बदलवणार आहे. आज 12 मिनिटं शांत बस, मोबाईल बाजूला ठेव, मनात फक्त एकच नाव घे, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. तुझ्या मनातल्या गोंधळाला मी शांत करतोय असं समज. तू माझ्यावर सोपवलंस, आता बाकी माझं काम. आज तुझ्या घरात जे काही हसू येईल ते फक्त चेहऱ्यावर नसेल, ते मनात खोलवर रुजेल. आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल, घरात लहान मुलांच्या डोळ्यात आनंद चमकेल आणि तुला वाटेल देव आहे खरंच. हा क्षण आले की मगच सगळं दुःख हलकं वाटेल. जणू स्वामी स्वतः म्हणतात, बघितलंस मी होतोच ना. आजचा दिवस विसरू नकोस. आज तुला मिळालेला आशा जप, कारण हीच आशा तुला आता उद्या तुझं आयुष्य उजळवणार आहे. स्वामी म्हणतात, मी तुझ्या पाठीशी आहे, फक्त श्रद्धा सोडू नकोस. तू खूप दिवस मनात दडपवून ठेवलं आहेस. बाहेरून तू हसतो, बोलतोस, सगळं नीट आहे, सगळं दाखवतोय, पण आता कुठेतरी तुझं मन थकलं आहे. रोजच्या जबाबदाऱ्या, पैशाची चिंता, घरातले प्रश्न, नात्यांमधले ताण, या सगळ्यांनी तुझ्या मनावर ओझं बसलं आहे. पण आज मी तुला सांगतो, आता थांब, आजचा क्षण वेगळा आहे. स्वामी म्हणतात, आज तुझ्या घरात हसू येणार आहे, कदाचित मोठ्या गोष्टी नाही, पण अशा एका छोट्या क्षणाने ज्याची तुला खूप दिवस गरज होती. एखादा फोन, एखादी बातमी, एखादं वाक्य, एखादी व्यक्ती किंवा एखादी अनपेक्षित गोष्ट जी तुझ्या डोळ्यात पाणी आले, पण ते पाणी दुःखाचं नसेल, ते आनंदाचं असेल. आज स्वामी तुला आठवण करून देतात की तू विसरू नको, तुझ्या आयुष्यात अजून चमत्कार थांबलेला नाही. तुला असं वाटतंय की सगळं संपलंय, आता काही उरलेलं नाही, पण स्वामी म्हणतात, ज्या क्षणी तुला असं वाटतं की आता काहीच होणार नाही, त्याच क्षणी मी सर्वात जास्त जवळ असतो. तू देवाकडे अनेक वेळा एकच गोष्ट मागितलीस,
कधी शब्दात, कधी अश्रूंमध्ये, कधी फक्त मनात. लोकांना ते कळलं नाही, पण मला कळलं, कारण मी फक्त शब्द ऐकत नाही, मी भावना ऐकतो. आज स्वामी तुला सांगतात, तू खूप काही सहन केलं आहे. तुझ्या संयमाची परीक्षा खूप झाली, पण आता त्या परीक्षेचं उत्तर तुला आता मिळणार आहे. 12 मिनिटं हो, फक्त 12 मिनिटं. हा वेळ स्वामींसाठीच काही नाही, पण तुझ्या आयुष्यात मोठा बदल घडवण्यासाठी पुरेसा आहे. घरात हसू म्हणजे फक्त मोठा आनंद नाही. कधी कधी आईचं मन शांत होणं, वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसणं, पती पत्नीमध्ये पुन्हा प्रेमाची नजर, मुलांचं मन मोकळं असणं, हेच खरे चमत्कार असतात. आज जर घरात काही दिवसांपासून तणाव आहे, भांडणं आहे, अबोला आहे, शांतता नाही आहे, तर स्वामी सांगतात आज त्या वातावरणात बदल होईल. एखादी गोष्ट आपोआप सुलभ होईल, कुणाचं मन मऊ होईल, कुणी पहिल्यांदा पुढे येईल आणि तुला जाणवेल हो, काहीतरी चांगलं घडतंय. तू ज्या गोष्टीसाठी रडत होता तीच गोष्ट आज तुला हसवेल. जी चिंता तुला रात्री झोप देत नव्हती तीच चिंता आज तुला हलकी वाटेल, कारण उत्तर येणार आहे, कदाचित पूर्ण नाही, पण सुरुवात होणार आहे. स्वामी तुला हेही सांगतात, तू स्वतःला कमी लेखू नकोस. तू खूप मजबूत आहेस. तू जिथे आज उभा आहेस तिथे पोहोचण्यासाठी तू खूप काही गमावलं आहे, पण जे गमावलं ते व्यर्थ गेलं नाहीये. आज स्वामी तुझ्या घरात एक अशी ऊर्जा पाठवत आहे जी नकारात्मक कमी करेल. घरातील हवा बदलल्यासारखी वाटेल, मनावरचं ओझं थोडंसं हलकं झाल्यासारखं वाटेल आणि तेव्हा तुला कळेल स्वामींचे शब्द खरी आहे. तू देवावर विश्वास ठेवत असला किंवा नसला, मी तरी तुझ्यावर विश्वास ठेवतो. हा विश्वासच तुझं आयुष्य पुढे नेणार आहे. आजच्या या 12 मिनिटात फक्त एकच गोष्ट कर. मनात कोणताही संशय न ठेवता स्वामींचं नाव घे, डोळे बंद कर आणि मनात म्हण, स्वामी मला मार्ग दाखवा. उत्तर कसं येईल हे ठरवायचं काम तुझं नाही. कधी, कुठून, कसं हे सगळं स्वामी पाहतील. तुला फक्त स्वीकारायला शिकायचं आहे. आता मन अजून थोडं शांत कर, कारण पुढचे शब्द थेट तुझ्या आयुष्याशी बोलणारे आहे. स्वामी म्हणतात, तू तुझ्या गोष्टीसाठी स्वतःला दोष देत राहिला. ती चूक तुझी नव्हती. तू तेव्हा ते जे काही केलंस ते त्या क्षणी तुला योग्य वाटतं आणि तेवढंच तू करू शकतास. स्वामी म्हणतात आज स्वतःला माफ कर, कारण जो स्वतःला माफ करू शकत नाही तो पुढे सुख स्वीकारू शकत नाही. तू इतका दिवस फक्त मेहनत करत राहिलास, समजून घेत राहिलास, इतरांचं दुःख स्वतःला घेत राहिलास. आता थोडं जरी स्वतःसाठी जग. आज जर तुला असं वाटत असेल की कुणीच तुला समजून घेत नाही, तर लक्षात ठेव, स्वामी तुला पूर्णपणे समजून घेतात. तुझ्या मनात जे प्रश्न आहे त्यांची उत्तरं हळूहळू तुझ्या समोर येतील. आज नाही तर उद्या, पण ती येणारच आहे. स्वामी म्हणतात उत्तर मिळाल्यावर तू म्हणशील, अरे इतकं सोपं होतं. आज तुझे काय ऐकत आहेस ते शब्द नाही, ते ऊर्जा आहे. ती ऊर्जा तुझ्या घरात, तुझ्या मनात, तुझ्या नात्यात काम करत आहे. आज रात्री झोपताना मन जड नसेल, डोक्यात विचारांची गर्दी नसेल, एक वेगळीच शांत झोप येईल आणि सकाळी उठल्यावर जग तसंच असेल, पण तू बदललेला असशील. स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यात एक नवीन वळण येत आहे. ते वळण भीतीचं नाही, ते दिल्याचं आहे. आज जे थांबणं होतं ते पुन्हा हलायला लागेल. जे अडकलेलं होतं ते मोकळं व्हायला लागेल. तू ज्या गोष्टीला शेवट समजत होता ती खरं तर नवीन सुरुवात आहे. आज घरात कुणीतरी हसत बोलेल, एखादी चांगली बातमी लहानशी असली तरी मनाला मोठा दिलासा देईल. तेव्हा लक्षात ठेव, हे अचानक नाही, ही कृपा आहे. स्वामी म्हणतात तुझा विश्वास माझ्यापर्यंत पोहोचला, आता माझी कृपा तुझ्यापर्यंत पोहोचेल. आज फक्त एक गोष्ट मनात ठेव, तू योग्य मार्गावर आहेस, जरा उशीर झाला इतकंच. स्वामी म्हणतात आता हळूहळू तुझ्या आयुष्यात हसू परत येईल आणि हे हसू कोणालाही न दाखवता तुझं दुःख दूर करेल. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं नाही, ते अर्धवट राहिलंय, जे तुटून गेलं त्यासाठी तू स्वतःला खूप वेळा दोष दिला. कदाचित माझ्या नशिबात नाही, देव माझ्यावर रागवला असावा, असे विचार तुझ्या मनात आले. पण स्वामी म्हणतात नशीब कधीच तुटत नाही, ते फक्त थांबतं आणि मी थांबलेलं नशीब परत चालू करायला आलो आहे. आज तुझ्या घरात जे वातावरण आहे ते कालच्या वेदनांनी बनलेलं आहे, पण उद्याचं वातावरण आजच्या श्रद्धेवर ठरणार आहे. तू आज जर मनातून थोडंसं हलकं झालास तर मी उद्याला तुझ्या घरात हसण्याचं कारण ठेवेन. कधी कधी देव लगेच देत नाही, कारण देण्याआधी आपलं मन स्वीकारायला तयार करतो. आज स्वामी तुझं मन तयार करत आहे. तुला जाणवत असेल मनातली घालमेल हळूहळू कमी होते,
छातीतला भार थोडा हलका होते, डोळे आपोआप शांत होत आहे. हीच ती खूण आहे. स्वामी कामाला लागले. स्वामी म्हणतात, मी तुझ्या आयुष्यात मोठा आवाज करून येत नाही, मी शांततेत येतो आणि शांततेतूनच आनंद जन्माला येतो. आज तुझ्या घरात एखादं वाक्य ऐकू येईल जे खूप दिवस ऐकायचं राहून गेलं होतं. एखादी व्यक्ती जिच्याकडून अपेक्षा सोडून दिली होती, तीच गोष्ट ही थोडं थोडं समजू लागेल आणि त्या क्षणी तुझ्या ओठांवर हसू येईल. डोळे थोडे ओले होतील, पण ते दुःखाचे अश्रू नसतील, ते दिलासाचे असतील. हेच अश्रू पुढे तुझ्या घरात सुखाची बीज पेरतील. आज काही जबरदस्तीने बदलू नकोस, कुणीवरही दबाव टाकू नको. फक्त स्वतःला एवढंच सांग, मी आता थांबतोय, स्वामी पाहतील. जेव्हा माणूस थांबतो तेव्हा देव चालायला सुरुवात करतो. आज तुझ्या घरात हसू येईल, ते मोठं नसेल कदाचित, पण ते मनापासून असेल. स्वामी म्हणतात, तू ज्या गोष्टीसाठी देवाकडे रडत होता, ती गोष्ट मिळाल्यावर तू पुन्हा रडशील, पण यावेळी आनंदाने. आजपर्यंत तुला लोकांनी मजबूत राहायला शिकवलं, पण कोणीही तुला मन मोकळे करायला शिकवलं नाही. तू सगळ्यांसाठी उभा राहिला, पण तुझ्यासाठी उभं राहणं कोणी दिसलंच नाही. स्वामी म्हणतात, जेव्हा माणूस एकटा पडतो तेव्हाच देव त्याच्या सगळ्यात जवळ असतो. आज तुला अचानक जाणवेल की मनावरचं ओझं हलकं झालं, कारण जे प्रश्न तुला आतून खात होते त्याचं उत्तर मिळायला सुरुवात झाली असेल. तुला कदाचित लगेच लक्षात येणार नाही, पण घरातली हवा बदललेली असेल. लोक जरा शांत बोलू लागले असतील आणि तू स्वतःशी विचारशील, काहीतरी वेगळं वाटते, चांगले वाटते. स्वामी म्हणतात, हेच ते क्षण असतात जिथे आयुष्य वळण घेतं. तू ज्या गोष्टीला संपलं समजत होता, तीच गोष्ट नव्याने सुरू होणार आहे. ज्या दरवाजाला कुलूप लागले असं वाटलं होतं, तो दरवाजा आपोआप उघडेल. आज तुझ्या घरात हसू येईल, पण ते अचानक असेल असं नाही. ते तुझ्या संयमाचं, तुझ्या सहनशक्तीचं फळ असेल. मी तुझी परीक्षा घेतली, कारण तुला जे देणार आहे ते सांभाळायची ताकद तुला यावी म्हणून. आज तू जे ऐकतोय ते फक्त शब्द नाही, ते तुझ्या आयुष्याचा इशारा आहे. तुला सांगणारे आहेत, आता काळ बदलतोय. जर आज थोडं हसू आलं असेल, जर आज मनाची आशेची ठिणगी पेटली असेल, तर समज स्वामीने तुला डोक्यावर हात ठेवलाय. लक्षात ठेव, देव जेव्हा देतो तेव्हा फक्त एक गोष्ट देत नाही, तो संपूर्ण आयुष्याची दिशा बदलतो. आज रात्री झोपताना मनात भीती नको ठेवू, उद्याबद्दल चिंता नको करूस, कारण स्वामी म्हणतात, आता मी तुझ्या पुढे चालतोय. कधी कधी माणसाला वाटतं की देव विसरून गेला नाही, पण खरं सांगू का, देव कधीच विसरत नाही. तो फक्त योग्य वेळची वाट पाहतो की आता तुझ्या आयुष्यात तो वेळ जवळ आला आहे का. आज जर तुझ्या घरात शांतता हरवली असेल, तर स्वामी म्हणतात, ही शांतता परत येणारी आहे. शब्द न बोलता समजून घेणं सुरू होईल. मनातली कटुता विरघळेल आणि पुन्हा एकदा घर घर वाटू लागेल. स्वामी म्हणतात, तू जेव्हा एकटा बसून विचार करतो तेव्हा तुझ्या डोळ्यात पाणी येतं, पण लक्षात ठेव, ते पाणी कमजोरीचं नाही आहे, ते तुझ्या शुद्ध मनाचं लक्षण आहे. आणि अशा मनावर मी लवकरच कृपा करतो. आज स्वामी तुला एक गोष्ट स्पष्ट सांगतात, तू कोणापेक्षा कमी नाहीस. तुझं नशीब तुझ्या परिस्थितीपेक्षा मोठं आहे. फक्त थोडा वेळ अजून धीर धर. घरात हसू येणं म्हणजे मोठा गोंगाट नाही, कधी कधी ते शांत समाधान असतं. कधी आईच्या डोळ्यातली काळजी कमी होते, कधी वडिलांच्या चेहऱ्यावर निश्चितपणा येत दिसतो, कधी मुलाच्या हसण्यात निरागस आनंद असतो. हे सगळं आजच्या दिवसात तुझ्या आयुष्यात उतरू शकतं. तुझे काय मागतोय ते मी ऐकलं आहे, पण त्यातून जास्त तुझे काय न बोलता सहन करतोय ते मला जास्त स्पष्ट ऐकू येतं. आज जर तुला एखादी बातमी मिळाली तर घाबरू नकोस. ती बातमी तुला आधी गोंधळात टाकेल, पण नंतर तुला कळेल, हीच तर ती गोष्ट आहे जी माझ्या आयुष्याला नवीन वळण देणार आहे. मी तुला थेट सुख देत नाही, मी तुला जास्त देतो, कारण तू स्वतः उभा राहिला तर तुझं सुख कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आजपासून तुझ्या विचारांमध्ये थोडं शब्द होईल, नकारात्मक विचार कमी होईल, भीतीपेक्षा विश्वास मोठा वाटेल आणि तुला जाणवेल, मी एकटा नाही आहे, स्वामी माझ्या सोबत आहे. आता अजून थोडं थांब, कारण जे काही क्षण आहेत ते तुझ्या आयुष्याची दिशा बदलणारे आहेत. तुझ्यासाठी इतका काळ वाट पाहिली, ती वेळ आता वाया गेलेली नाही आहे. त्या प्रतीक्षेत तुझं मन मजबूत झालं, तुझा संयम वाढला आणि तुझा विश्वास खोल झाला. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुला असं वाटेल की आतून काहीतरी हलकं झालंय. तो भास नाही, तो ओझं उतरायला सुरुवात झाली आहे. जे काही लोक तुला समजले नाहीत
त्यांच्यावर राग धरू नको. काही माणसं फक्त मार्गावर भेटतात, मंजिलावर नाही. आज तुला काही नाती वेगळी दिसतील, काही शब्द जास्त समजतील, काही आठवणी आता दुखावणार नाही तुला. स्वामी म्हणतात आज तुला मनात नवीन आशेचा एक छोटा दीप पेटतोय. तो खूप मोठा नाही, पण तो विझणारा नाही. मोठा बदल हे नेहमीच हळू येतात. ते आरडाओरडा न करत नाही, ते शांतपणे आयुष्यात बदलत होतात. आजपासून तुझं नशीब बदलतं असं लगेच दिसणार नाही, पण आजपासून तू बदलायला सुरुवात करशील. स्वामी म्हणतात आज तू ज्या गोष्टीला घाबरून दूर ठेवत होता तीच गोष्ट तुला पुढे नेईल. भीती म्हणजे अपयश नाही, भीती म्हणजे तू बदलाच्या उंबरठ्यावर आहे. आज एखादी छोटी संधी तुझ्या हातात येईल, ती आज साधी वाटेल, पण तिच्यात तुझ्या उद्याचं बीज असेल. आज कुणाच्या बोलण्यातून, कुणाच्या वागण्यातून किंवा एखाद्या क्षणातून तुला एक संकेत मिळेल. तो संकेत ओळखतोस, दुर्लक्ष करू नकोस. मी तुला एकटं सोडलेलं नाहीये. तू जिथे अडकला तिथेच मी तुझ्या सोबत उभा होतो. आज मनात जेवढी शांतता आहे ती जप, तिचं तुझं कवच आहे. स्वामी म्हणतात पुढचा काळ सगळ्या प्रश्नांचा नसेल, काही उत्तरांचा असेल. आणि जेव्हा उत्तर मिळेल तेव्हा तू मागे होऊन पाहशील आणि म्हणशील बरं झालं, जे झालं ते असंच झालं. तू आजपर्यंत खूप सहन केलं, बोलायचं असतानाही गप्प राहिला, रडायचं असताना स्वतःला आवरलं, कारण तुला वाटलं माझं दुःख कोणाला कळणार नाही. पण स्वामी म्हणतात तुझं प्रत्येक न बोललेला शब्द, प्रत्येक दडपलेला श्वास, प्रत्येक दुःख माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आता पुढे आता तुझ्या मनावरचं ओझं मी उचलतोय असं स्वामी म्हणतायत तुला. तुझ्या घरात जी शांतता नाहीये ती भांडणामुळे नाहीये, तर न सांगितलेल्या भावनांमुळे आहे. आज मी त्या भावना बाहेर काढतोय आणि त्या हसण्याचं रूप देतोय. आज कुणीतरी तुला समजून घेईल, कुणीतरी तू एकटा नाहीस असं जाणून घेईल, कुणीतरी तुझ्या बाजूने उभा राहील. हे सगळ्या मोठ्या घोषणेसारखं येणार नाही. जे साधं असेल पण ते खरं असेल. स्वामी म्हणतात खरं असलेलं सुख हे नेहमी शांत असतं. आता तुला जाणवेल, घरातलं वातावरण थोडंसं बदलेल. तुझे शब्द मऊ झालेत, नजरांमध्ये कठोरपणा नाहीये. आणि त्या क्षणी तुला आठवेल स्वामी म्हणाले होते हसू येईल. हो, हेच ते हसू आहे. आज मी तुझ्या आयुष्यातला अंधार एक दिवा पेटवतोय. तो दिवा कदाचित छोटा असेल, पण तो विझणारा नाही. तू आज रात्री जेव्हा झोपशील तेव्हा तुझं मन थोडं शांत असेल, विचार कमी असतील, भविष्यातील भीती थोडी दूर गेलेली असेल. आणि स्वामी म्हणतात जेव्हा मन शांत होतं तेव्हा देवाचं काम पूर्ण होतं. आजपासून तू थोडा बदलला असेल आणि हा बदल तुझ्या घरात सगळ्यांना जाणवेल. आज तुझ्या मनात एक शांत उतरेल, जिचं कारण तुला स्वतःलाही सांगता येणार नाही. मनातले शब्द वादळ थांबेल आणि डोक्यात सतत फिरणारे विचार हळूहळू शांत होतील. मन शांत झालं की योग्य निर्णय आपोआप सापडतो. आज तुला एखादी आठवण येईल जी तुला पूर्वी खूप त्रास द्यायची, पण आश्चर्य म्हणजे ती आता आठवण आज दुखावणारी नाही. ती तुझा बदबूज झाल्याची जाणीव करून देईल. घरात कुणीतरी हळूच असलेला तुला दिसेल, कुणीतरी तुझ्याशी जरा प्रेमाने वागेल. लहानशी गोष्ट असेल पण तिचा परिणाम मोठा असेल. मी मोठा चमत्कार लहान क्षणात लपून ठेवतो. आज तू कुणासाठी तरी देवाकडे मागितलेली प्रार्थना पूर्ण होण्याच्या मार्गावर असेल आणि ते पाहून तुझं मन कृतज्ञतेने भरून येईल. तुला जाणवेल की सगळं काहीतरी हाताबाहेर गेलेलं नव्हतं, फक्त वेळ योग्य नव्हती. आता ती वेळ बदलेल. स्वामी म्हणतात जे थांबलं होतं ते आता हलू लागेल. आता तुझ्या घरात आनंद मोठ्या आवाजात येणार नाही, तो शांतपणे येईल आणि सगळ्यांच्या मनात जागा करून बसेल. आणि जेव्हा तू एकटा असशील तेव्हा तुझ्या मनात एकच वाक्य उमटेल, चला आता बरं वाटतंय. हे ते क्षण असतात जिथे माणूस पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवतो आणि तो विश्वास आयुष्याला नवं बळ देतो. स्वामी म्हणतात मी तुला सोडलं नव्हतं, मी फक्त तुला घडवत होतो. तू ज्याच्यासाठी सतत धडपडतोय, ज्याच्यासाठी स्वतः मागे ठेवतोस, तेच लोक तुझ्या आनंदाचं कारण ठरणार आहेत. आज कदाचित लगेच नाही, पण या क्षणापासून परिस्थिती बदलू लागेल. आज जर तुला असं वाटत असेल की तुझं आयुष्य एका जागी अडकलं आहे, पुढे जात नाही, तर स्वामी सांगतात पाणी सुद्धा जेव्हा अडकतं तेव्हा ते सडतं, पण जेव्हा ते व्हायला लागतं तेव्हा ते सगळे शुद्ध करतं. आजपासून तुझे आयुष्य पुन्हा व्हायला लागेल. कधी कधी उत्तर लगेच मिळत नाही, पण संकेत मिळतात. आज तुला असे संकेत मिळतील जे तुला योग्य दिशा दाखवतील. फक्त त्याकडे लक्ष ठेव. आज एखादं जुने स्मरण मनात येईल, एखादी विसरलेली इच्छा पूर्ण जागी होईल, एखादं अर्धवट सोडलेलं विचार परत उचलावा असं वाटेल. स्वामी म्हणतात हे सगळे योगायोग नाही, हे मीच तुझ्या मनात पसरलेलं आहे.
तू नेहमी स्वतःला दोष देतोय, पण आजपासून थांब. जे काही झालंय होऊन गेलंय. आता पुढे काय करायचंय ते महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मी तुला आवश्यक ती ताकद देतोय. घरात हसू येणं म्हणजे कधी कधी फक्त दिलासा असतो. आज सगळं ठीक होईल अशी एक शांत भावना असते. ती भावना आज तुला तुझ्या मनात उतरणार आहे. म्हणतात तू ज्या गोष्टीसाठी घाबरतोय ती गोष्ट जितकी भयानक नाही ती भीती तुझ्या मनात मोठी झाली आहे, पण वास्तव तुझ्या बाजूने वळत आहे. आजपासून तुला लोकांच्या शब्दांचं भार कमी वाटेल. स्वतःच्या मनाचा आवाज जास्त स्पष्ट ऐकू येईल आणि तो आवाज तुला योग्य निर्णय घ्यायला मदत करेल. स्वामी म्हणतात तू ज्या गोष्टी गमावल्या त्यामुळे स्वतःला गरीब समजू नकोस. काही हरवलेली माणसं खरं तर तुला वाचवायला गेली होती. आज तुला काही सत्य उमगतील. जी आधी दुखावत होती तीच आता मुक्त होतील. स्वामी म्हणतात आज तू काही जे सोडून दिलंय ती कमजोरी नव्हती, ती तुझी ताकद होती. सगळं पकडून ठेवणार नेहमीच सुखी नसतो. स्वामी म्हणतात मन रिकामं झालं की कृपा भरून असते. आज तुझ्या घरात एक वेगळे वातावरण जाणवेल. बोलण्यात शांतता, नजरेत समजूता आणि मनात थोडी आशा असेल. स्वामी म्हणतात आज कुणीतरी तुझं ऐकून येईल आणि सगळं घडेल. तुझा सल्ला देण्यासाठी नाही, फक्त समजून घेण्यासाठी. तुषार तुझ्या डोळ्यात पाणी आणेल, पण ते पाणी दुःखाचं नसेल, ते सुखाचं असेल. जेव्हा मन मोकळं होतं तेव्हा शारीरिक हलकं होतं. आज तुला जुने त्रास थोडे कमी वाटतील. जुनी भीती आता अडथळा वाटणार नाही. आजपासून तू स्वतःशी थोडा प्रेमाने वागशील. स्वामी म्हणतात स्वतःशी कठोर असणारा देवावर प्रेम करू शकत नाही. आज तुझ्या आयुष्यात एक लहानसा आनंद येईल. तो मोठा नसेल, पण तो खराखुरा असेल. त्या आनंदाकडे दुर्लक्ष करू नको, कारण मोठ्या सुखाची तीच सुरुवात असते. आज तुझं मन जरा स्थिर राहील. विचारांचा वेग कमी होईल आणि त्या शांततेत तुला आवाज ऐकू येईल माझा. स्वामी म्हणतात मी इथेच आहे. माझ्या श्वासात, तुझ्या श्वासात, तुझ्या विश्वासात. आता उरलेला प्रवास तू एकटा चाललेला नाही आहे. मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या आयुष्यात अशी वेळ आली होती जेव्हा तुला वाटलं आता काहीच उरलेलं नाही आहे. आशा कमी झाल्या, स्वप्न दूर झाली आणि मनात एक रिकामी जागा तयार झाली. पण स्वामी म्हणतात रिकामी जागा ही अपयशी खून नसते, ती नव्या सुरुवातीची जागा असते. आज स्वामी त्या रिकाम्या जागी शांती भरत आहे, विश्वास भरत आहे आणि हळू आनंद भरत आहे. तू कधी विचार केलास का देव इतका उशीर का करतो? स्वामी म्हणतात कारण मला तुला फक्त देणं नाही आहे, तुला सावरलेलं पाहायचं आहे. आज तुझ्या घरात कुणीतरी हलकं असेल, कुणीतरी मन मोकळं बोलेल, कुणीतरी पहिल्यांदाच मनातलं सांगेल आणि त्या सध्या क्षणात तुला जाणवेल हेच ते सुख आहे ज्यासाठी मन तळमळत होतं. स्वामी म्हणतात सुख बाहेरून येत नाही, ते आतून उगवतं. आज स्वामी तुझ्या आत तो अंकुर रोवत आहे. कदाचित आज तुझ्या सगळ्या समस्या सुटणार नाहीत, पण आज तुला त्या समस्यांना समोर जाण्याची ताकद मिळेल आणि ती ताकद मिळाली की परिस्थिती आपोआप बदलायला लागते. स्वामी म्हणते आज मी तुझ्या घरात आशेचा वास सोडते. वास पसरायला वेळ लागेल, पण तो कायम राहील. तू ज्या दिवशी हार मानायचं ठरवलं तो दिवस माझ्या योजनेची सुरुवात होती. आज तुला जाणवेल की स्वतःकडे पाहण्याची तुझी नजर बदलली आहे. आधी जिथे तू कमतरता दिसायची तिथे आज तुला ताकद दिसेल. माणूस स्वतःला ओळखतो तेव्हा त्याचं नशीब बदलायला सुरुवात होते. आज एखाद्या छोट्याशा गोष्टीत तुला मोठा अर्थ सापडेल. कुणीतरी सहज बोललेलं वाक्य तुझ्या मनात खोलीवर बसून जाईल. तुझं आज एखादा जुना निर्णय आठवशील आणि स्वतःला दोष देणं नाही, कारण तुला कळेल की त्यावेळी तू जितकं जमलं तितकंच केलं होतं. स्वामी म्हणतात स्वतःला माफ करणं ही सगळ्यात मोठी प्रार्थना आहे. आज तुझ्या घरात कुणाच्या तरी आवाजात मऊपणा असेल, जुनी कटुता थोडी थोडी विरघळेल आणि नात्यांमधली दुरावलेली भीती अदृश्यपणे कोसळायला लागेल. आज तुला एक गोष्ट स्पष्ट कळेल, तुझं दुःख कुणाच्या लक्षात आलं नसलं तरी देवाच्या नजरेतून एकही क्षण तुटलेला नाही आहे. स्वामी म्हणतात जे न दिसता सहन केलं जातं त्याचं फळ सगळ्यात गोड असतं. आज तू भविष्याबद्दल विचार करताना पहिल्यांदाच घाबरला नाही आहेस, कारण मनात एक शांत विश्वास बसेल काहीतरी चांगलं होणार आहे. स्वामी म्हणतात कधी कधी तुला वाटतं की तू सगळ्यांसाठी आहे, पण तुझ्यासाठी कोणीच नाही. पण हे लक्षात ठेव, जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा मीच तुझ्या सगळ्यात जवळ असतो. आज जर तुझ्या मनात एक प्रकारची पोकळी वाटत असेल तर स्वामी सांगतात ही पोकळी म्हणजे शेवट नाही, ही नव्या स्वरूपाची भराची जागा आहे. आज त्या जागेत आशा, शांतता आणि समाधान भरून आणेल. स्वामी म्हणतात तू ज्या गोष्टीचा शेवट समजतोय
तीच गोष्ट तुझ्यासाठी नवीन सुरुवात ठरणार आहे. फक्त नजरेना कोण बदल. आज एखादी छोटीशी गोष्ट तुला आनंद देईल. कदाचित ती गोष्ट इतरांना साधी वाटेल, पण तुझ्यासाठी ती फार मोठी असेल, कारण ती तुला पुन्हा हसण्याचं कारण देईल. तू कायम पुढच्याच विचारात करतो. आज थोडं स्वतःसाठीही कर. तुझं मन शांत झालं तर तुझ्या घरात आपोआप शांतता येईल. आज तुझ्या घरात शब्द कमी आणि भावना जास्त बोलतील. कुणीतरी न बोलता तुला समजून घेईल आणि त्या क्षणी तुला वाटेल, हो, मी अजूनही महत्त्वाचं आहे. म्हणता तुझं मन जिथे थांबतं तिथून मी तुझा हात पकडतो. पुढचं एक पाऊल मी टाकायला लावतो. आजपासून तुला काही गोष्टी सोडून द्याव्या लागतील. जुने राग, जुने अपराधाव, जुनी भीती, त्या सोडल्याशिवाय नवीन आनंद येणार नाही. यात स्वामी म्हणतात, आता हळू श्वास घे, कारण या क्षणी तुझ्या मनावरची शेवटची घट्ट गाठ सैल होत आहे. तू ज्या गोष्टीवर वारंवार विचार करतो तीच गोष्ट तुझ्या आजवरच्या आयुष्यात राज्य करते. आजपासून दुःखावर विसरू नकोस, उपयावर कर. स्वामी म्हणतात, आज तुला जाणवेल की काही प्रश्न आपोआप शांत झाले आहेत. उत्तर मिळाल्यामुळे नाहीत, तर ते महत्त्वाचे उरलेले नाही म्हणून. स्वामी म्हणतात, सगळ्यात गोष्टी सोडवायच्या नसतात, काही गोष्टी मनातून सोडवायच्या असतात. आज तुझं मन जरी मोकळे होईल, छातीतली घट्टपणा हळूहळू कमी होईल. आज एखादी आठवण तुला हसवेल, जिची आधी भीती वाटायची तीच आता शांत करेल. स्वामी म्हणतात, तू आता बदलतोय. तो बदल दिसत नाहीये, पण तो खोलवर चालू आहे. आज तुझ्या बोलण्यात तक्रार कमी असेल आणि शब्दांमध्ये थोडा विश्वास असेल. आजपासून तुझ्या घरात नकारात्मकतेला जागा कमी आणि आशेला जागा जास्त असेल. स्वामी म्हणतात, घर भीतीने नाही, भावनांनी उभं असेल. आज त्या भावना हळूहळू बऱ्या होत आहे. स्वामी म्हणतात, आज एखादा क्षण तुला थांबवेल. गडबडीत तू शांत राहशील. तो क्षण माझेच खून असेल. मी तुला आवाज देत नाही, मी तुला शांततेत भेटतो. आज झोपताना मन हलकं असेल, डोळे मिटल्यावर भीती नसेल, फक्त एक विश्वास असेल, उद्या थोडं तरी चांगलं असेल. जेव्हा म्हणतात, हा विश्वास जप, तोच तुझा खरा आधार आहे. तू आयुष्यभर धावपळ केली, कधी जबाबदाऱ्यांसाठी, कधी लोकांच्या अपेक्षांसाठी, आणि शेवटी स्वतःसाठी काहीच उरलं नाही. मी तुला थांबवायला शिकतोय, कारण थांबल्याशिवाय तुला कृपा ओळखता येत नाहीये. आज तुला वाटेल मन जड नाहीये, विचारांची गर्दी नाहीये, आणि या हृदयात एक अनामिक शांतता आहे. ही शांतता म्हणजे रिकामेपण नाहीये. ही शांतता म्हणजे देव तुझ्याशी बोलायला बसलेला आहे. आज मी तुझ्या आयुष्यात गोंधळात एक सरळ वाट काढतोय. कुणीतरी तुला विचारेल, आज जरा वेगळा वाटतोय, आणि तुला कारण सांगता येणार नाही, पण मनातून कळेल काहीतरी चांगलं घडतंय. आज तुझ्या घरात एखादी जुनी आठवण गेल, पण ती दुखावणार नाही, ती हसवेल, ती घर जवळेल. स्वामी म्हणतात, त्या आठवणी वेदना देत नव्हत्या, पण त्याचा मी आज आशीर्वाद बदलतोय. आज तुला एक गोष्ट स्पष्ट जाणवेल, तू एकटा नाहीये, कधीच नव्हता, फक्त आज ते कळायला लागलं आहे. माझी कृपा नेहमी तुझ्या सोबत होती, पण आज तुझं मन ती स्वीकारायला तयार झाली आहे. आता पुढचा प्रवास तितका कठीण वाटणार नाही, कारण मनात भीती कमी होते आणि विश्वास जास्त असेल. आज तुला जाणवेल की घरातील छोटी गोष्टी सुद्धा महत्त्वाची आहे. एखाद्या कप्प्यातलं चहात, एखाद्या लहान मुलाच्या हसण्यात, किंवा एखाद्या मित्राच्या आवाजात तुला आनंद सापडेल. कृषी आणि राहण्याची कला हे बाहेरून नाही तर मनातून येते. आज तुला तुझ्या कुणालाही काही न सांगण्याची गरज न भासता आयुष्याची गोडी अनुभवशील. कदाचित कुणीतरी अनपेक्षितपणे तुझ्या मदतीस येईल, किंवा एखादी लहानशी घटना तुला हसवेल, हृदय भरून आणेल आनंद. त्यामुळे तुझ्या घरात जी शांतता हरवली होती ती परत येते. आता तुझ्या मनातील भीती आणि चिंता विरघळतील. तुझ्या मनात हलक्या फुलांच्या पावलांसारखी शांतता पसरू लागेल. जे हसण्यात विसरले होते त्याच्या आयुष्यात मी हसू आणतोय. आजची ही रात्र तू झोपताना मनातल्या प्रत्येक अडचणीचा हात घालून स्वतःला थोडा वेळ द्या, कारण तो वेळ तर देवाचं काम होतं, आणि हे क्षण आयुष्य बदलतात. आज तुझ्या घरातल्या प्रत्येक छोट्या गोष्टी सुख आणि समाधान सापडेल. जसे झोपेतून उठल्यावर सूर्यमालेची किरणं दिसतात, तसंच या क्षणाचे सौंदर्य तुला जाणवेल. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे हसू गेलं होतं ते परत येईल आणि अधिक गोड येईल. आजच्या दिवसाने तुला हे शिकवले की सगळे आयुष्य एका मोठ्या दिवाळीप्रमाणे नाही, तर छोट्या क्षणांनी भरलेलं सुंदर पुस्तक आहे, ज्यात प्रत्येक पान आनंदाने भरलेलं आहे. तू खूप दिवस मनातल्या ओझ्याने झोपला होतास आणि प्रत्येक निर्णय घेताना अवघड वाटत होतं, पण आजपासून तो ओझा हलका होईल. जेव्हा मन हलके होईल तेव्हा हसू नैसर्गिकरित्या येईल.
आज जर कुणी तुझ्यावर चुकीचा बोलला असेल किंवा घरात ताण असला तर स्वामी सांगतात त्याच परिणाम तात्काळ होणार नाही, पण लवकरच त्या ताणात हलकेपणा येईल आणि त्या हलक्यापणामुळे मोठ्या छोट्या गोष्टींमध्ये हसू जन्मेल. स्वामी म्हणतात तुझ्या मनातली भीती आणि चिंता तत्काळ गायब होणार नाही, पण त्या गोष्टीला तुला भार वाटणार नाही. तुला समजेल की काही गोष्टींचं नियंत्रण तुझ्या हातात नाही आणि काही गोष्टींचा आनंद घेणं तुझ्या हातात आहे. आज एखादी छोटीशी गोष्ट तुला इतकी आनंद देईल की तुला वाटेल अरे खरंच आयुष्यात अजूनही काहीतरी चांगले क्षण येऊ शकतात. स्वामी म्हणतात ही गोष्ट छोटी वाटली तरी त्याचा परिणाम घरच्या वातावरणावर फार मोठा आहे. तू ज्या गोष्टीच्या ज्या व्यक्तीच्या मोकळ्या हसण्यावर हसतोय त्याचा आनंद देतोयस, आज त्या क्षणाचा आनंद उलटा परिणाम तुझ्यावर येईल. कुणीतरी तुला हसवेल, कुणीतरी तुला प्रेमाने धरून ठेवेल आणि तुला पुन्हा जगण्याची उमेद मिळेल. आज तुझ्या घरातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर थोडं हसू येईल. आईच्या डोळ्यात प्रेमाची चमक झाली असेल जागी, वडिलांच्या मनात समाधानाची भावना निर्माण होईल, मुलांच्या हसण्यात निरागसतेचा आनंद दिसेल. आणि म्हणतात हीच खरी शक्ती आहे, छोट्या क्षणात मोठा चमत्कार घडवणे. आता हळूहळू लक्षात घे, कारण पुढच्या काही क्षणात तुझ्या मनात एक नवीन उमेद जागृत होणार आहे. तुझे काही दिवस गमावले ते दिवस वाया गेलेले नाहीये. ते दिवस तुझ्या शक्तीला आकार देत होते, तुझ्या सहनशक्तीला वाढत होते आणि तुझ्या मनाला सजग करत होते. आज तुला जाणवेल की प्रत्येक अडचण काहीतरी शिकवून गेली आहे. ते शिक्षा नाही आहे, ते मार्गदर्शक आहे. म्हणते तुझ्या आयुष्यात जे दुःख आले ते तुझ्या हसण्याची ताकद वाढवण्यासाठी आले आहे. जेव्हा तू हसशील तेव्हा त्या दुःखाच्या आठवणी फक्त स्मित आणतील, ओझं नाही. आज तुझ्या घरात एक हलकं गोड वातावरण असेल, कोणालाही बोलण्याची गरज नाही, फक्त हसण्याची ऊर्जा पसरलेला असेल. स्वामी सांगतात तू जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा संपूर्ण विश्व तुझ्या पाठीशी उभं राहते. आज तुझ्या डोळ्यात सातत्याने तारे चमकतील आणि ते तारे तुला आठवणी देतील की तू एकटा नाही आहेस, तू कोणीतरी नाही आहेस जे तुझ्या नेहमी तुझ्या सोबत आहे. स्वामी म्हणतात आजपासून तुझ्या घरात छोटी छोटी गोष्ट तुझ्या मनाला आनंद देतील. एखादा आवाज, एखादा स्मित किंवा एखादी हलकी वाऱ्याची झुळूक तुझ्या हृदयात गोडावा आणेल. स्वामी म्हणतात चूक मोठा असण्याची गरज नाही, लहान लहान क्षण देखील मनाला भरभरून आनंद देऊ शकतात. आज तू ज्या गोष्टीसाठी वारंवार प्रयत्न करतोय ती गोष्ट थोडी हळू चालणार आहे, पण ती निश्चित येणार आहे. ज्या गोष्टी तुला उशिरा मिळतात त्या खऱ्या अर्थाने तुझ्यासाठी तयार असतात. आज तुझ्या मनात एक हलकीशी उत्सुकता राहील, ती उत्सुकता तुला पुढे नेत राहील. तिला आता तुला विश्वास देईल की सर्व काही योग्य वेळेत घडत आहे. मी तुझ्या बरोबर आहे, तू वाट पाहत असेल, तुझं हसू आणि तुझा आनंद जवळ आहे. तुझ्या आयुष्यात खूप वेळा तुला वाटत असेल सगळं माझ्यावरच अवलंबून आहे, मी प्रयत्न करतोय पण काहीच बदल नाही. पण स्वामी म्हणतात सगळं तुझ्यावर अवलंबून असलं तरी देव तुझ्या सोबत आहे, फक्त तू हे पाहायला हवं. आज तुझ्या घरात जे काही थकलेलं हसू आहेत, जे अर्धवट बोललेले शब्द आहेत, ज्या अर्धवट भावना आहे, स्वामी त्या सगळ्यांना पूर्णवतेने उघडायला घडायला सुरुवात करतात. तू जर मनात थोडीशी अपेक्षा ठेवली, थोडासा विश्वास दिला तर स्वामी तुझ्या घरात लपलेला आनंद शोधून आणतात. आज स्वामी तुझ्या घरात कोणीतरी अचानक हसणारे पाठवतील, कोणीतरी जुने गळत्यातले तणाव विसरून एकमेकांकडे पाहणारे पाठवतील, कोणीतरी शांततेत बसून फक्त घरच्या वातावरण आनंद घेणारे पाठवतील. स्वामी म्हणतात हे हसू छोटं वाटेल पण ते घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात प्रकाश आणणार आहे. ही प्रकाशाची किरणं वाढत राहतील आणि घरातल्या तणावाला जागा मिळणार नाही. तुला कदाचित वाटेल फक्त हसू काय मोठा बदल होईल, पण स्वामी म्हणतात हसू हा जीवनातील सर्वात मोठा औषध आहे. जेव्हा हसू येतं तर राग, तणाव, दुःख आपोआप दूर होतं. आज तुझ्या घरात एखादी जुनी गोष्ट पुन्हा स्मरणात येईल, पण ती आठवण हसू आणणारी असेल, नाही की ती वेदनादायक. स्वामी म्हणतात मी त्या आठवणींना नव्याने उभं करतोय, ज्यामुळे आयुष्यात छोट्या छोट्या क्षणात आनंद निर्माण होईल. आणि जेव्हा आनंद सुरू होईल तेव्हा एखादी प्रत्येक घरातील गोष्ट आपोआप बदलते. एखाद्या वादविवादाचं वातावरण शांत होतं, एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे प्रेमळ नजरेने पाहते आणि छोट्या गोष्टीकडे हसू परत येतं. स्वामी म्हणतात हे हसू तुझ्या घरात फक्त आज नाही पुढच्या दिवसातही टिकेल, कारण जेव्हा मी एकदा घरात आनंद सोडतो तिथून ते कायम राहते. आज तुला जाणवेल की घरातील हळूहळू वाढलेली शांतता तुझ्या मनातील उतरू लागली आहे. ज्या गोष्टी तुला आधी त्रास देत होत्या त्या आता तुला हलक्या वाटतील.
स्वामी म्हणतात आयुष्यातील प्रत्येक लहान सण आनंद मोठा चमत्कार बनू शकतो. आज तुझ्या घरात एखादी लहानशी घटना घडेल ज्याचा परिणाम तुझ्या मनावर खोलवर होईल. कदाचित एखाद्या मित्राचा हसरा आवाज किंवा घरातील एखाद्या लहानशा मुलाची निरागस हसू तुला इतका आनंद देईल की तुझं मन भारावून जाईल. तू विचारशील हे इतकं साधं असू शकतं का? हो, स्वामी म्हणतात साधेपणातच खरी शक्ती आहे आणि साधेपणाचाच चमत्कार आहे. आज तुझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हळूहळू आनंद दिसेल. ज्यांच्यावर तुझा राग किंवा तणाव असेल, ज्याच्या मनातही एक हलकी मुद्रता येईल. म्हणून स्वामी म्हणतात आयुष्य बदलायला फार मोठी घटना गरजेची नाही, फक्त मन बदलायला हवं. आज तुझ्या मनात काही जाणवेल की तुझ्या दुःखाच्या पलीकडे आनंदाची आणि हसण्याची जागा आहे. जणू घरातल्या वातावरणात स्वामी समर्थाचा हळूहळू प्रकाश उतरला आहे. तुझ्या हसण्याआधीच मी तुझ्या घरात हसू ठेवलं आहे, फक्त तू ते अनुभवायला उघडायची बाकी होतं. आज तू झोपताना मनात एखादी छोटीशी प्रार्थना करशील, हे हसू कायम राहो, हे आनंद कायम राहे. स्वामी पुढे म्हणतात कधी कधी आपण लहान गोष्टीमध्ये आनंद शोधत नाही. एखाद्या मुलाच्या हसण्याच्या, एखाद्या मित्राच्या शब्दाला, एखाद्या अप्रत्यक्षित भेटीला. आज त्या लहान गोष्टीमध्ये तुला हसू आता घरात निर्माण होईल. तुझ्या या गोष्टीला पाहायला शिकायला हवं. आज जर तुझ्या घरात एखादा भांडणपणाचा किंवा तणावाचा क्षण असेल तर स्वामी सांगतात तो तणाव दूर होईल. घरात फक्त छोटासा वेळ दे, एक छोटासा हास्याचा क्षण, एक हलकासा संवाद आणि वातावरण बदलून जाईल. तुझ्या मनातील ओझं इतके दिवस तुझ्या खांद्यावर होतं की तू आता ते हलके होईलच असा क्षण आला पाहिजे होता आणि तो क्षण आज आहे. त्या हलक्या ओझ्यामुळे हसून निसर्गाने येईल. आज तुझ्या घरात एक अप्रत्याशित गोष्ट घडेल. कदाचित एखादा फोन कॉल, कदाचित एखादी जुनी आठवण, एखादी साधी गोष्ट, पण ती गोष्ट इतकी गोड असेल की तुझ्या चेहऱ्यावर हसू फोडेल. आम्ही म्हणतात ही गोष्ट जरी लहान वाटली तरी तिचा परिणाम तुझ्या मनावर आणि घरच्याच्या वातावरणावर मोठा होईल. तू जेव्हा स्वतःला एकटा समजतोय तेव्हा लक्षात ठेव की मी तुझ्या जवळ आहे आणि जेव्हा मी जवळ आहे तेव्हा तू हसता जाणार, कारण माझा संदेश फक्त तुझ्या मनाला उद्देशून नाही, तुझ्या जीवनातील उद्देशून आहे. आज घरातील प्रत्येक व्यक्ती एका क्षणासाठी एकमेकांशी संवाद साधेल, प्रेमाने, मोकळेपणाने, आणि त्या संवादातून हास्य जन्मेल. आम्ही म्हणतात हे हास्य म्हणजे फक्त चेहऱ्यावर हसून नाही, हे मनात समाधान आणि शांतीची सुरुवात आहे. आम्ही हळू सांगतो आज तुला वाटेल हो काहीतरी बदललं आहे आणि खरंच या बदलाने तुझ्या आयुष्याने नवे रंग, नवीन उमेद आणि नवा प्रकाश येईल. आज तुझ्या घरात जे काही वातावरण आहे त्यात थोडासा बदल येणार आहे. मनात गडद धग राहिले होते ते हळूहळू वितळायला लागतील. तुझ्या आयुष्यात काही गोष्टी जे तुला सोपे वाटत नव्हत्या आज त्या सहज होण्याची शक्यता आहे. काही लहान बदल तुझ्या दिवसाचा गोडवा आणतील. असाच एक क्षण येईल जेव्हा तुला नुसते हवेसे वाटेल. कुणीतरी काही बोलेल नाही, काही केले नाही, पण हसू मनातून येईल. ज्या गोष्टी तू चिंता करत होता त्या गोष्टीला थोडा विराम लागेल, पण मनात शांतता येईल आणि तुझ्या घरात हलकीशी गोड हसूची वाढ जाईल. आज तुला एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात किंवा एका अचानक घडलेल्या क्षणात आश्चर्य वाटेल. ते आश्चर्य हसूची सुरुवात असेल. स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यातील गोंधळ थोडासा कमी होईल. तुझ्या मनाला ज्या गोष्टीने त्रास दिला होता त्या गोष्टीवर प्रकाश पडेल आणि हसू उमलायला लागेल. कधी कधी आनंद छोटासा असतो पण त्याची ताकद मोठी असते. आज तुझ्या घरात असाच छोटासा आनंद हळूहळू सर्वत्र पसरू लागेल. मनाची चिंता आणि दुःख मिटवण्याचा मार्ग हळूहळू समोर येईल आणि त्याच मार्गावरून तुझ्या घरात हसूचे छोटे छोटे क्षण आले पाहिजे. स्वामी म्हणतात ज्या क्षणाला तू न घाबरता पाहाल तो क्षण तुझ्या आयुष्याची आनंदाचीच नवीन सुरुवात ठरेल. आज तुला असं काही अनुभवायला मिळेल जे हृदयाला थेट भिडेल. जसे की एखादी गोड आठवण अचानक जागी झाली, तसे हसू हसू अचानक येईल. स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यात जे काही अडचणी आले त्या तुला फक्त शिकवण्यासाठी होत्या. आज त्याच्याकडे एक तुला हलकं वाटेल आणि हसू येईल. मनाच्या खोलात जे काही काळोख होता ते हळूहळू दूर होईल. आज त्या जागी हसूची हलकी रेषा दिसेल जी पुढे आनंदाने बदलेल. तू आजपर्यंत खूप प्रयत्न केले, तू खूप धडपड केलीस, पण अनेक वेळा तुला वाटेल मी एकटाच का. स्वामी म्हणतात एकटेपणात फक्त बाह्य असतो, मनात मी नेहमी सोबत असतो. आज तुझ्या घरात जे काही थकलेले चेहरे आहे, जे न बोललेले शब्द आहे, त्या सगळ्यात मी आनंदाचे बीज पेरत आहे. कदाचित कुणी अचानक हसू काही सांगेल ज्याने वर्षानुवर्षे तणाव थोडा सैल होईल. कुठेतरी एक छोट्या गोष्टीतून पुन्हा माणसाच्या नजरा सौम्य होतील आणि घरातील वातावरण हलकी होतील. जेव्हा मन हलके होते तेव्हा घरातील प्रत्येक व्यक्तीचा अनुभव बदलतो.
अल्पसंख्येतले क्षणही जादू निर्माण करतात। आज तुला घरात कदाचित जुने वादे विसरले जातील, काही आठवणी हलक्या हास्याने उजळतील आणि जेव्हा मन मुक्त होते तेव्हा प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या हृदयात थोडा आनंद अनुभवेल। आनंदासाठी मोकळ्या गोष्टीची आवश्यकता नाही, ते छोटे क्षण, साधे संवाद, हळू एक हसणं आणि घरातलं वातावरण बदलू शकतं। आज जर तू पूर्ण मनपूर्वक थोडासा वेळ स्वतःसाठी काढला तर स्वामी तुझ्या घरात हसू आणि प्रेमाने बिंब रुजू करतात। कुठेतरी लहान लहान हसण्याचे दिवस सुरू होतील, कुठेतरी एक प्रेमळ नजर बदलू घडवेल आणि अशा छोट्या बदलांमुळे घरातली ऊर्जा बदलायला लागेल। तेव्हा म्हणतात आज जे काही घडत आहे ते अचानक नाही, ते सर्व काळजीपूर्वक तयार केलेलं आहे। आज घरात एक हलकासा आनंद अनुभव येईल, जिथे लोक विचारतील करत नाहीये तिथे तुझं हसू फुलेल। कधी एकटी बसवताना तुला जाणवेल की वातावरण हलके झाले, जणू घरातील ऊर्जा बदलली आहे। मनाची शांतता म्हणजे खरी संपत्ती। आज ही संपत्ती घरात येईल साध्या छोट्या क्षणातून, एखाद्या कप्यात चहाचा एक गोडसर स्वाद, एखाद्या लहान मुलाच्या बोलण्यातला अडकलेला हसूपणा किंवा जगात सगळ्या मित्रांच्या अचानक भेटीतून। आज तुला हे जाणवेल की सगळ्यात मोठे समाधान नेहमी मोठ्या गोष्टीतून नाही येत, ते शांत, सौम्य आणि हृदयस्पर्शी क्षणातून येतं। स्वामी म्हणतात जिथे मन आनंदी होते तिथे आयुष्य उजळतं। आणि आज जर घरात जे हसू येईल ते केवळ आवाजात नसेल तर हळूहळू प्रत्येकाच्या अंतर्मनात रुजेल। किंवा एखाद्या दीर्घकाळ हरवलेली गोष्टीची अचानक माहिती मिळेल, ज्याचा परिणाम सगळ्यांवर आनंददायक असेल। जेव्हा तू शक्य तितक्या लहान गोष्टींमध्ये आनंद शोधतो तेव्हा आयुष्य नेहमी तुला मोठा मार्गदर्शक आशीर्वाद देतो। आज तुला हे लक्षात येईल की घरातील प्रत्येक छोटा आनंद क्षण जरी दैनंदिन वाटत असला तरी तो तुझ्या मनाला हसवण्याची ताकद ठेवतो। आज रात्री झोपताना तुला जाणवेल की तुझ्या मनात प्रत्येक चिंता हलकी होती, ती आता तुझ्या हृदयात हसू आणि समाधानाचं नवीन स्थान तयार झालं आहे। स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यात जे काही आनंद गायब झाले होते ते आता शांतपणे परत येत आहे। आज जे काही घडेल ते आधी कधी घडलेलं नाही आणि तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्त महत्त्वाचं असेल। कधी कधी आपण मोठ्या गोष्टींचा विचार करतो, पण छोट्या घटनांमध्ये जरी खरी जादू असते। आज तुझ्या घरात एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात चमक दिसेल, एखाद्या छोट्या कृतीमुळे मन हलके होईल आणि हे रहस्य, हे हास्य म्हणून उजड होईल। स्वामी म्हणतात ही गोष्ट इतकी साधी आहे की तुझ्या मनाला लगेच पोहोचेल, पण तिचा परिणाम खोलवर जाईल। कधी कधी आपण जीवनात इतके व्यस्त होतो की आनंदाने क्षण ओळखू शकत नाही। आज त्या क्षणावर लक्ष जाईल, एखाद्या लहान शब्दाने, जरी हलक्या स्पर्शाने, एखाद्या अप्रत्यक्षित हसण्याने घरातील वातावरण बदलून टाकेल। आज तुझ्या घरातील वयस्क व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल, मुलांच्या डोळ्यात चमक आणली जाईल आणि घरातील संवाद अधिक गोडसर होईल। आम्ही सांगतात हे बदल अचानक येणार नाहीत आहे, ते आता पण ते प्रत्येक जाणवतील लोकांना आणि प्रत्येक मनाला आनंद देईल। स्वामी म्हणतात तुझ्या मनातील मन शांतीची जागा भरून येईल। तुझ्या घरात फक्त शब्दांचा आवाज नव्हे तर भावना ऐकायला मिळतील आणि ज्या प्रत्येक शासनामागे प्रकट होतील। आज तुला कळेल की जीवनात मोठ्या गोष्टींपेक्षा लहान क्षणांशी प्रेम, सहानुभूती आणि हसू किती ताकद देतात। स्वामी पुढे म्हणतात ही ताकद तुझ्या घरात कायम राहील आणि प्रत्येकाचे मन हलकं करेल। स्वामी म्हणतात आज घरातील वातावरण हलकं आणि गोड असेल, तुझ्या घरातील माणसांमध्ये अचानक हसण्याची लाट निर्माण होईल, ही न पाहता मनात फक्त आनंद भरून जाईल। स्वामी म्हणतात काही दिवसांपासून जी चिंता तुझ्या मनात दडलेली होती ती आता हळू दूर होत आहे। तुझ्या डोळ्यात गोड हास्य उगवेल आणि मनात शांती मिळेल। ती साधी गोष्ट जी तुला आधी महत्त्वाची वाटत नव्हती आज ती तुझ्या हृदयाला स्पर्श करेल, त्याच्यामुळे तुझ्या घरात आनंद नवीन सुरुवात होईल। स्वामी म्हणतात आज तुला जे काही वाटत होतं ते फक्त प्रतीक्षा होती, ते क्षण आता येत आहे। मनातल्या गडद विचारांचा उजेड मिळेल आणि हसू जागृत होईल। कधी कधी हसू कोणत्याही मोठ्या कारणाशिवाय येते। आज तुझ्या आयुष्यात हसण्याची कधी अशी एक लहर येणार आहे जी सगळ्या घरात पसरून आनंद निर्माण करेल। तुझ्या घरातील लोकांच्या चेहऱ्यावर एखादा अनपेक्षित गोड स्मित दिसेल, ते स्मित केवळ चेहऱ्यावर नाही तर तुझ्या मनातही आनंद आणि हलकं वाटण्याची भावना निर्माण करेल। आज तुला असं काही मिळेल जे तुला आधी थोडं साधं वाटत होतं, पण त्याचा परिणाम थोडा मनावर मोठा दिसेल। आता तुझ्या या घरात हसू आणि आनंद निर्माण होईल। स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या आयुष्यातील नवे जुने वाट, एक जुनी चिंता आता थोड्या वेळाने थांबतील, जे उरलेले ओझे हलके होतील आणि हसू आपोआप येईल। मनाने जे अवकाश तयार केला होता त्या जागेत आता आनंदाचा प्रकाश पसरत आहे, त्यामुळे तुला शांततेने हसण्याची नवीन क्षमता मिळेल।
आज तुला एखाद्या लहान गोष्टीतून अशी ऊर्जा मिळेल की तुला नकळत हसवेल आणि घरात प्रेम व ऊब निर्माण करेल. आज तुझ्या घरात एखादी गोष्ट जुनी आठवेल जी हसवणारी असेल. कोणीतरी अचानक मनापासून बोलेल आणि एक छोटासा संवाद घरातील वातावरण बदलेल. ज्या क्षणात तू हसू येतं त्या क्षणातच स्वामी ते मनातील ताण मिटवू लागतो आणि हळूहळू ते हसू घरातील इतर सदस्यांपर्यंत पसरते. कदाचित तुला वाटेल हे इतकं छोटं बदल नक्की काही फरक करेल का, पण स्वामी म्हणतात लहान बदल हळूहळू मोठे चमत्कार घडवतात. आज तुझ्या घरात एकमेकांकडे मुद्रू नजर, एकमेकांचे मन समजून घेण्याची तयारी आणि छोटे छोटे आनंदाचे क्षण दिसून लागतील. स्वामी म्हणतात मी फक्त घरातल्या नकारात्मकतेला दूर करतो. ते नवे हसू आणि प्रेमाने बदलतं. आजचा दिवस थोडा साधा वाटेल पण तो दिवस घरातील प्रत्येक सदस्यासाठी नवीन आशा आणणार आहे. कुठेतरी एका हलक्या हसण्यात, एका प्रेमळ नजरात हे तुझ्या घरातलं वातावरण उजळून येईल. आज तुला लक्षात येईल की छोट्या छोट्या क्षणांमध्येही आनंद दडलेला आहे. एक लहानसा आवाज, एक हलकासा हसण्याचा स्पर्श किंवा एखाद्या परिचितेत नजर तुझ्या मनात अशी ऊब निर्माण करेल तिचा परिणाम संपूर्ण घरात आणेल. जेव्हा मन हलके होते तेव्हा आयुष्य उजळते. आज तू थोडा उशीर ओळखशील की तुझ्या घरातील वातावरण आधीपेक्षा हलके, ऊर्जावान आणि प्रेमळ झाले. आज एखादी गोष्ट तुला हसवेल तिचा अर्थ तू लगेच ओळखणार नाहीस, पण त्या हसण्याचा प्रभाव तुझ्या मनावर कायम राहील. कदाचित ती गोष्ट तू एखाद्या जुन्या आठवणीतून आली असेल किंवा अचानक कोणाच्या कृतीतून झळकलेली असेल, पण परिणाम इतका गोड असेल की तुझ्या चेहऱ्यावर ताबडतोब हसू उमटेल. असल्या क्षणांमध्ये जीवनाचा खरा गोडवा दडलेला असतो. आज तू जाणशील की जीवनात जेव्हा लहान सहान आनंद अनुभवतो तेच मोठा आशीर्वाद ठरतो. आज तुझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती जिच्या चेहऱ्यावर आधी थोडा ताण, थोडा दुःख दिसत असते, त्यातूनही एक आतून हलकं वाटेल. म्हणतात ज्या घरात हसू रुजू लागेल त्या घरात प्रेम आणि सौख्य कायम टिकते. आज रात्री तुला झोपताना हे जाणवेल की तुझ्या मनातील काळजी हळूहळू मागे सरकली आहे आणि प्रत्येक लहान क्षण तुझ्या हृदयात आनंदी जागा तयार करतोय. स्वामी समर्थ म्हणतात तुला घरातले हसू हे फक्त क्षणिक नाही, ते तुझ्या मनाला खोलवर रुजवून शकणारा समाधान आहे. तुझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीची छोटीशी कृती आत महत्त्वाची ठरेल. कधी एखादा मुलगा तुला गोड हसून बघेल, कधी पत्नीचा एक हलकीशी नजर तुझ्या आनंदात देईल आणि तुझे हसणे एक इतकंच नैसर्गिक असेल की तुला लगेच जाणवेल हो आयुष्य खूप खूप काही सुंदर आहे. आज जर एखादी जुनी आठवण अचानक समोर आली ती तुझ्या मनात गोड वास देईल आणि त्या आठवणीमुळे तुझ्या चेहऱ्यावर हलकासा हास्य फुलेल. स्वामी म्हणतात या आठवणीमुळे तू जाणवू विसरशील की आता चिंता मागे ठेवशील आणि घरातले वातावरण हलके होईल. स्वामी हळू सांगतात कधी कधी आपण घरातल्या छोट्या गोष्टींना दुर्लक्ष करतो. एखाद्या आईच्या हलक्या शब्दाला, वडिलांच्या शांत मनात हसण्याला, मुलांच्या निसर्गस हसण्यामुळे, पण आज त्या छोट्या गोष्टींचा परिणाम इतका मोठा होईल की घरात नवा आनंद येईल. आज तुझ्या घरात जे काय हसू येईल ते फक्त चेहऱ्यावर नाही, ते मनाला जाईल. ते प्रत्येक हसण्यामागे प्रेम, सहानुभूती आणि विश्वास असेल. स्वामी पुढे सांगतात हा विश्वास घरातील प्रत्येक सदस्याला हलकं करेल आणि नात्यात अधिक जवळ आणेल. स्वामी म्हणतात तू नेहमी बाहेरील गोष्टीवर लक्ष देतो, पण आज घरातील प्रत्येक लहानसा आनंद तुला मोठा वाटेल, कारण तो तुझ्या घरायुष्यातील आवश्यक आनंद आणि जो काय तुझ्या मनाला आनंद, शांतता देईल. आज एखादा अप्रत्याशित क्षण तुझ्या घरात येईल, कदाचित एखादा मित्र येईल, कदाचित एखादी लहानशी गोष्ट घडेल, पण ती तुझ्या चेहऱ्यावर हसू आणेल. स्वामी म्हणतात हा क्षण छोटासा वाटेल तरी परिणाम खोलवर जाईल आणि तुझ्या मनात कायम राहील. स्वामी म्हणतात आज तुझ्या घरात अचानक हलकीशी ऊब येईल, जणू काही वारा फक्त तुझ्या मनाच्या कोपऱ्यातून गेला आणि ताजेतवाने हवा सोबत आणली आहे. तुझ्या घरातील लहान गोष्टी ज्या तुला आधी न पाहत गेल्या होत्या आज त्या तुला हसवतील. कदाचित एखाद्या कपातल्या चहा, घरात तुझ्या फुलाच्या सुगंधातून आणि एखाद्या गप्पेतून. स्वामी म्हणतात आज तुझ्या मनात जी उदासी होती ती अचानक हलकी होईल. जेव्हा तुला स्वतःचं वाटेल अरे इतके दिवस मी इतक्या गोष्टीवर विचार करत होतो आणि मग हसू येईल. कधी कधी हसू बाहेरून येत नाहीये, ते मनातून येतं आणि तुझ्या मनात हसू मलणारी अशी वेळ येते. आज तुझ्या कुणाच्याही बोलण्यात किंवा वागण्यात एक छोटा संकेत तुला कळेल जो मनाला हसवेल आणि घरातील वातावरण हलके करेल. तुला आता घरातील जुने विचार, जुनी तणाव हळूहळू गायब होते आणि त्या जागी हसूची जागा निर्माण होईल. जसे सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणामुळे अंधार दूर होतो. आज तुला एक आनंदाचा क्षण मिळेल जिथे तुला काही विचार करण्याची गरज नसेल, फक्त तू हसू येईल आणि मनाला थोडा गोड आराम मिळेल.
स्वामी म्हणतात मनाने जे शांतता अनुभवशील आहे ते खरा आनंद निर्माण करतात. आज तुझ्या जे घरातील छोट्या छोट्या क्षणांमध्ये तू हा आनंद अनुभवशील. आज एक अनपेक्षित घटना घडेल की जी मनाला हलकं करेल, हसण्यात भाग पाडेल आणि घरात आनंदाचा फुलांचा वास पसरवेल. स्वामी समर्थ म्हणतात आज तुझ्या आयुष्यातील साध्या क्षणाची ताकद तुला कळेल. त्या छोट्या गोष्टीचं खऱ्या अर्थाने तुझ्या घरात हसू आणि गोडवा आणतात. तुझ्या घरात जे काही शब्द न बोललेले गेले आहेत, त्या भावना आता दपडल्या गेल्या होत्या, त्या सगळ्या स्वामी त्या सगळ्यांना हळूहळू उजेडात आणत आहे. आज तुला कदाचित वाटेल फक्त 12 मिनिटात काय बदल होईल, पण स्वामी म्हणतात जेव्हा मन हलकं होतं तेव्हा घरातले छोटे छोटे क्षणही मोठे फरक असतात. तुझ्या घरातील एक नजर, एक हसरा चेहरा, एक मृदू वाक्य, ही सगळी छोटी छोटी गोष्ट घरातील ऊर्जा बदलते. स्वामी सांगतात जेव्हा मन शांत आणि हलकं होतं तेव्हा हसू आपोआप पसरतं आणि घरातील नकारात्मक वातावरण दूर होतं. आज तुझ्या घरात कोणीतरी जुन्या आठवणी पुन्हा हसत आठवेल, कोणीतरी एकमेकांच्या चुका विसरून समजून घेईल आणि घरातील वातावरण थोडं सौम्य होईल. मी फक्त आनंदाची बीज पेरतो, ते बीज हळूहळू घरात फुलतं आणि हसू निर्माण करतं. आजचा दिवस साधा वाटेल पण त्यातलं सौंदर्य हीच खरी कृपा आहे. एखाद्या हलक्या हसण्याने, एखाद्या प्रेमळ शब्दाने घरातले प्रत्येक शांतता आणि आनंद मिळते. स्वामी समर्थ म्हणतात आजचा क्षण तुझ्या आयुष्यातील बदल घडवणार आहे. जिथे तू हसू विसरला तिथे ते परत येणार आहे. आज तुला जरा वेगळा अनुभव येईल, जिथे तू हे वाटेल ते इतकं साधं कसं वाटतंय, किंवा एखादी लहानशी घटना तुझ्या मनावर इतकी गोड छाप सोडेल तू स्वतःलाही पाहून शकशील. एक स्वामी म्हणतात जेव्हा मनात हलकेपणा येतो तेव्हा जीवन आपोआप सुंदर दिसू लागते. आज घरातील एखाद्या व्यक्तीचं स्मित हास्य तुझ्या जीवनात एक दिवस उजळून जाईल, किंवा कदाचित आठवण अचानक तुझ्या मनावर येईल, ज्याच्या आठवणीने तुझ्या हृदयात हसू फुलवेल. तुझ्या घरातील वातावरण काहीसे हलके आणि आनंदी वाटू लागेल, जणू एखादी अनेकशी ऊर्जा घरभर पसरली आहे. स्वामी म्हणतात जिथे हसू रुजू लागेल तिथे चिंता निघून जातात. आज तुला जाणवेल की प्रत्येक लहान क्षणाचं महत्त्व किती आहे. तू जिथे काही छोटंसं मानलं तेच तुला मनाला आनंद देईल आणि घरातल्या सगळ्यांवर सकारात्मक परिणाम होईल. स्वामी म्हणतात आनंदाची सुरुवात नेहमी लहान गोष्टीपासून होते आणि हसू त्याला पहिलं पाऊल आहे. आणि रात्री झोपतेतून मनात शांतता आणि समाधान भरलेले अनुभवशील आणि घरातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर थोडंसं हलकं हसू दिसेल, जणू सर्वांच्या मनात एक स्वामी समर्थांची स्पर्श झाला आहे. कधी कधी आपण छोट्या मोठ्या गोष्टीचा विचार करतो, पण खरी जादू छोटे क्षण घडवतात. आजच्या या क्षणामुळे तुझ्या मनात एक हलकी शांती येईल, जी सगळ्या चिंता आणि ओझे कमी करतील. आज घरातील कोणीतरी एखाद्या दुसऱ्या सदस्यासाठी एक छोटासा प्रयत्न करेल, एखादी मदत, एखादा छोट गोल बोलणं, एखादी नजर, आणि त्या कृत्येमुळे घरात हसण्याची लहर उमटेल. स्वामी सांगतात हा सूर निसर्गाने घडवलेला नाही, तो माझ्या कृपेने तुझ्या घरात येणार आहे. ज्या मनातले ओझे हलके होते, जे काही दिवसापासून तुला भरभुरी वाटत होते, ते दिवस आता हलकेपणाच्या प्रकाशात बदलतील. घरातील वातावरण बदलते आणि हसण्याचा हा प्रवास तुझ्या मनाला हलकं करेल. आज एखादी जुनी आठवण, एखादी विसरलेली इच्छा अचानक तुझ्या मनात येईल आणि त्या आठवणीमुळे तुझ्या चेहऱ्यावर हलकासा हास्य फुलेल. स्वामी सांगतात ही आठवण तुला फक्त आनंद देईल, ती तुझ्या आयुष्यातील ताण कमी करेल. आज प्रत्येकाच्या संवादात गोड सरसा असेल, एखाद्या मुलाच्या हसण्यामध्ये, एखाद्या वडिलांचं समाधान, एखाद्या आईच्या प्रेमात नजरात हा आनंद प्रकट होईल आणि त्या हसण्याने घरातील प्रेम मन हलके होईल. आज तुझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती काही क्षणासाठी मागे ठेवून प्रेम, सहानुभूती आणि समजूतदारपणा दाखवेल. स्वामी सांगतात हा आनंद एक क्षणिक घटना नाही, तो तुझ्या घरातील शांती आणि सुख निर्माण करेल. आज तुला जाणवेल की आयुष्यातल्या छोट्या क्षणांचा परिणाम किती मोठा होतो. हे हास्य घरातील प्रत्येकाचं मन हलके करेल आणि नात्यांना अधिक जवळ आणेल. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर आजचा स्वामींचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.